नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये 2016 पासून संपूर्ण आजपर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण पाहणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो प्रश्न कसे विचारले गेलेले आहेत व आन्सर कसे देता येईल आपल्याला ते सुद्धा पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला मित्रांनो पाहू पहिला प्रश्न काय म्हटलंय बघा। पहिला प्रश्न, नॉर्मल ई.जी. यांनी सांगितलेले प्रभुत्व संपादन उपपत्ती खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? यापैकी कोणतं वैशिष्ट्य नाही? तुम्ही सुद्धा जे की तुम्हाला जमत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये उत्तर द्यायला विसरू नका। तर याचं योग्य उत्तर आहे उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे। बी नंबरचं करेक्ट आन्सर आहे। योग्य उत्तर आहे बी नंबर। आणि तुमचे सुद्धा किती प्रश्न येतात ते पण पाहायचं आहे मित्रांनो। मंद अध्ययनकर्त्यासाठी अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? मंद अध्ययनकर्त्याबद्दल सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असावा। मंद अध्ययनकर्त्याच्या गतीने शिक्षकाने अध्यापन मिळते जुळते असावे। मंद अध्ययनकर्त्याचा अभ्यासक्रम तात्विक स्वरूपाचा असावा। अध्यापन करताना अमूर्त गोष्टीचे उदाहरणे द्यावीत। योग्य उत्तर काय असणार आहे? काय उत्तर देता येईल मित्रांनो? अ आणि ब। अ आणि ब योग्य उत्तर आहे। अ आणि ब योग्य उत्तर आहे ए नंबर। नेक्स्ट क्वेश्चन घ्या। व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय, त्या संदर्भात खालील दिलेले विधाने योग्य नाही। जन्मानंतर बाहेर जी भौतिक व सामाजिक परिस्थिती असते त्याचा बालकावर परिणाम होतो। एकाच आई वडिलाची मुले तात्कालिका कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानामुळे भिन्न असत नाहीत। झोपटपट्टीत राहणारे मुले सदन कुटुंबात राहणारे मुले यांच्या जाणीवेत समज शक्ती वर्तनामध्ये फरक आढळतो। सारखी बुद्धिमत्ता असलेले पण आर्थिक विषमता असलेले मुले यांच्यामध्ये शैक्षणिक दृष्ट्या फरक पडत जातो। योग्य उत्तर काय असणार आहे? 3चं 2 नंबरचं योग्य उत्तर आहे। योग्य उत्तर काय आहे? 2 नंबरचं। काय म्हटलंय बघा, विधाने योग्य नाही विचारले आपल्याला, तर योग्य नाही बी नंबर इज करेक्ट आन्सर। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या। अनुवंशाची अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देतात? अध्ययनात विद्यार्थ्याचा जन्मजात क्षमताचा विचार आवश्यक असतो। बालकाच्या विकासाची दिशा अनुवंशिकतेवर ठरवता येते। प्रत्येकाची उपजत वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे। बालकामध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता ही अनुवंशिकतेच्या भिन्नतेवर आढळते। योग्य उत्तर काय असणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 4 नंबर करेक्ट आन्सर। अ ब क ड बरोबर आहेत। अभ्यासक्रम नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षण तज्ज्ञांनी मांडलेले आहे? शेपलर, डंकन, गेज, स्किनर। योग्य उत्तर काय असणार आहे? तर या 5 नंबरच्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे डंकन, हे याचं करेक्ट आन्सर आहे। तर मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2025 टेस्ट पेपर सरावासाठी परीक्षाभिमुख आहेत। पेपर स्वरूप PDF आहे। सर्व विषय विश्लेषण आहे। पेपरमधून अभ्यास चालना मिळेल नक्कीच आणि विश्लेषणासहित असल्यामुळे मागचे पुढचे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात याचा विचार तुम्हाला मनात येईल आणि नक्कीच तुम्हाला या पेपर सेटपासून फायदा होईल। पेपर 1 साठी 10 पेपर आहेत 200 रुपयाला व पेपर 2 साठी 10 पेपर आहेत 200 रुपयाला। दोन्ही पेपर एकत्रितरित्या घेतल्यानंतर 300 रुपयामध्ये दोन्ही पेपर तुम्हाला मिळणार आहेत। नक्कीच मित्रांनो तुम्ही हे पेपर घेऊ शकता जेणेकरून तुमचा स्कोर या पेपरच्या माध्यमातून नक्कीच वाढलेला दिसून येईल। चला मित्रांनो पुढला प्रश्न पाहू। 6 नंबरचा प्रश्न काय सांगतो बघा। खालील दिलेल्या मानसशास्त्रज्ञाची नावे व त्यांनी दिलेल्या बुद्धिमत्तेच्या व्याख्या यांच्या जोड्याचा पर्याय निवडायचा आहे। 6 नंबरचा क्वेश्चन, याचं 2 नंबरची जोडी एकदम करेक्ट आहे मित्रांनो। 1चं ब आहे, 1चं काय आहे? विल्यम जेम्स आहे। नव्या परिस्थिती यशस्वीरित्या समायोजन, पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता कोणामध्ये आहे? 2चं क आहे, मॅकडुवेल यांनी म्हटलेलं आहे। अध्ययन क्षमताचे संयुक्त संघटन कोण म्हटलेलं आहे? तर गेट्स यांनी म्हटलेलं आहे। बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी लागणारी विचारशक्ती
म्हणजे 4 नंबरचं विल्यम स्टर्न हे म्हटलेलं आहे. याची ब नंबरची जोडी करेक्ट आहे, लक्षात घ्या. त्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो बघा. प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहेत. संवेदना ही शुद्ध निर्मळ असेल असे नाही. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते. संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते. विविध प्राण्याच्या संवेदना क्षमता भिन्न असतात. योग्य उत्तर काय असणार आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 7चं 3 अ आणि क बरोबर आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. खालील दिलेल्या विधानापैकी विस्मरणाबाबतचे कोणते विधान असत्य आहे. विस्मरणाबाबतचे कोणते विधान असत्य आहे. झोप, दमन तसेच अनुभवाच्या ठशाचे उपयोग न करणे यामुळे विस्मरण होते. हे याचं करेक्ट आन्सर आहे. सी नंबर इज करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट घ्या. अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही. 9 नंबरचा आन्सर काय असेल. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर. नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात. हे बी नंबरचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 10 नंबर. खाली दिलेल्या समस्यापैकी कोणती समस्या स्वमग्न मुलाची समस्या नाही. 10 नंबरचा क्वेश्चनचं काय आन्सर असेल. तर स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात. सी नंबर इज करेक्ट आन्सर आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. पूर्वानुभवाच्या विविध अंगाशी मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले आहे. तर योग्य उत्तर काय असेल. तर याचं योग्य उत्तर आहे मन या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. खाली दिलेल्या विधानापैकी अवधानाबाबत कोणते विधान असत्य आहे. कोणते विधान असत्य आहे. एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते. सी नंबरचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही. 13 नंबर. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होतो. हे विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही. तर अध्ययन संक्रमणाचे प्रकार व त्याची उदाहरणे याच्या जोड्या दिलेल्या आहेत. काय आहे बघा. तर पहा मित्रांनो, संक्रमण दिलेलं आहे. संक्रमणाची जोडी यातली योग्य कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, धनसंक्रमण कसं घडून येतं. एखाद्या मागच्या गोष्टीचा पुढच्या गोष्टीवर परिणाम होतो तेव्हा पुढची गोष्ट आपल्याला सोपी होते. त्याला धनसंक्रमण असे म्हणतात. त्याप्रमाणेच आपल्याला जोडी शोधताना त्या गोष्टीचा विचार करायचा आहे. याचं उत्तर जर बघितलं त्यांनी तर बी नंबरचं उत्तर करेक्ट दिलेलं आहे. बी नंबरचं उत्तर करेक्ट दिलेलं आहे. म्हणजे काय बघा, धनसंक्रमण तर टंकलेखन येणाऱ्यास तंतुवाद्य लवकर शिकता येतात. हे टक्कलेख येणाऱ्याला तंतुवाद्य. ऋण संक्रमण बघा, ऋण संक्रमणला जर्मन भाषा शिकणारा अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळू वाचतो. काही एक संबंध नाही. शून्य संक्रमण, गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहार विद्यार्थ्यांना जमत नाही असं आहे. तर योग्य उत्तर आहे ब नंबर. तर ब नंबरचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. त्यानंतरचा असा क्वेश्चन आहे, अध्यापन प्रतिमान स्वरूपाबाबत खालील दिलेल्या विधानापैकी कोणते विधान योग्य आहे. 15 नंबरचा क्वेश्चन आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अ आणि ब उत्तर करेक्ट आहे. अध्यापन प्रतिमान म्हणजे वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. योग्य उत्तर आहे ए नंबर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्या आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे हे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे. विस्थापन, प्रतिपूरण, दातात्म्य, कृतक समर्थन. योग्य उत्तर काय असणार आहे. 16 नंबरचं योग्य उत्तर आहे 3 नंबर दातात्म्य. सी नंबर इज करेक्ट आन्सर.
खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? योग्य उत्तर काय असणार आहे? तर प्रायोगिक पद्धत हे याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. बी नंबर इज करेक्ट आन्सर. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, शैश अवस्थेतील बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणत्या बाबी योग्य आहेत? शिशु शाळेतून दिले जाणारे शिक्षण हे औपचारिक स्वरूपाचे असावे. शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा कमी वेळाची असावी. बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात. बालकाकडून अनेक कृती करून घ्याव्यात. योग्य उत्तर काय असणार आहे? तर ब, क आणि ड हे बरोबर आन्सर आहे याचं. खालीलपैकी कोणता गट हा मूल्यमापनाचे निरीक्षण तंत्राचा योग्य गट आहे? योग्य उत्तर काय असणार आहे? तर हा प्रश्न त्यावेळेस कॅन्सल झाला होता मित्रांनो 19 नंबरचा. तर याचं आपण संयुक्तिक उत्तर देणं चुकीचं आहे. पण याचं उत्तर जर विचारात घेतलं तर प्रात्यक्ष परीक्षा, अभिरुची प्रश्नावली, ओळख पाहू हे काहीतरी उत्तर दिलं असतं तर त्याचा प्रश्न आपल्याला मिळाला असता. थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता आहे? 20 नंबर. चेतक व प्रतिसाद यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे हे याचं बी नंबर इज करेक्ट आन्सर आहे. डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटनातील व्यक्तिगत व सामाजिक क्षमता व त्याची लक्षणे यांचे योग्य जोड्या लावलेल्या आहेत. डॅनियल गोलमनचा प्रयोग आहे हा, बघा लक्षात घ्या. आणि याचं 3 नंबरची जोडी करेक्ट आहे मित्रांनो. त्यांनी 3 नंबरची जोडी कशी सांगितली आहे थोडक्यात सांगतो. 3 नंबरमध्ये असं सांगितलेलं आहे, आत्मचरित्र, आत्मपरिचय, आपल्या भावना, अभिरुची, कमतरता शोधणे, अभिप्रेरणा 2चं ड, अपयशाची कारणे शोधून पुन्हा प्रयत्नशील होणे, तद्भूती 3 नंबरचं अ, इतरांच्या कमतरता क्षमता समजून घेणे, आत्मनिरीक्षण, स्वतःच्या वर्तनाची स्वतः जबाबदारी घेणे हे याचं करेक्ट आन्सर आहे. सी नंबर इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाबी सहाय्यभूत ठरतील? कौटुंबिक स्वास्थ्य असणे, संघर्ष व दमन यांना मानसिक झगडा टाळणे, मुलांना कठोर शासन करणे, लैंगिक भ्रष्टाचार व अनैतिकता टाळणे. योग्य उत्तर काय असणार आहे? संघर्ष व दमन, मानसिक झगडा टाळणे हे याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या व्याख्या समायोजनाच्या आहेत? योग्य उत्तर काय असणार आहे? 23 नंबर. अ, ब, क तिन्ही योग्य उत्तर आहे मित्रांनो याचं. म्हणजे परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणे, व्यक्तिगत आवडीनिवडी, गरजा तसेच सामाजिक घटक यांना अनुसरून योग्य त्या समाज मान्य प्रतिक्रिया देणे, परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे. योग्य उत्तर आहे 23 नंबरचं ड, अ, ब, क बरोबर आहे. व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृतिक्षमता, कर्तृत्व आणि कला विशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी दिलेली आहे? तर नॉर्मन यल, लक्षात घ्या, नॉर्मन यलमन यांनी दिलेली आहे. एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या बुद्धिमापनाच्या बहुघटक उपपत्तीवर आधारित कसोटी खालीलपैकी कोण घटकांनी तयार केलेली आहे? वाक्यपूर्तता, गणिती युक्तिवाद, स्मृती, दिशानुगमन. योग्य उत्तर काय असणार आहे? हा पण प्रश्न त्यावेळेस चुकीचा ठरवण्यात आला होता. पण विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर जर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच मला कमेंट करायला विसरू नका. त्यानंतरचा प्रश्न आहे, अध्ययन उपपत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? 26 नंबर. योग्य उत्तर काय असेल? स्किनर साधक अभिसंधान उपपत्ती. डी नंबर इज करेक्ट आन्सर. डी नंबर इज करेक्ट आन्सर. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बाह्य जगाचे ज्ञान मिळवणारी अवबोध ही मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे. अध्ययनार्थ्याला बाह्य जगाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रशिक्षकांनी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? योग्य उत्तर काय असणार आहे? आकृती व पार्श्वभूमीला महत्त्व देऊ नये. योग्य उत्तर आहे.
बँगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? योग्य उत्तर काय असणार आहे? एखादी कृती सहहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यात संक्रमण मूल्य वाढते. आपली ध्येयनिष्ठा व हेतू किती प्रामाणिक आहेत यावर संक्रमण मूल्य अवलंबून असते. विचार व दृष्टिकोन संकुचित नसतील तर नवीन विचार सहहेतुकपणे आत्मसात करता येतात. तर बँगले यांनी मांडलेली ही गोष्ट सर्वांना म्हणजे वरीलपैकी सर्वच संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये समाविष्ट असणारे घटक आहेत. त्यानंतरचा 29वा प्रश्न काय आहे बघा. खालीलपैकी कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे? 29 नंबर. तर शिक्षण प्रधान अध्यापन म्हणजेच शिक्षण प्रधान शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण केले, हे याचं करेक्ट उत्तर आहे. खाली दिलेल्या विकास विषयींच्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे? वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे, हे याचं 4 नंबर करेक्ट आन्सर आहे. तर पहा मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा संभाव्य आणि महत्त्वपूर्ण मागच्या पेपरचा संपूर्ण अभ्यास करून परीक्षाभिमुख टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहोत. PDF स्वरूपात आहे. दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी सुद्धा PDF स्वरूपात टेस्ट पेपर घेतलेले आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमध्ये वेगळं काय आहे? संपूर्ण प्रश्नांचे विश्लेषण आहे मित्रांनो. तुम्हाला विश्लेषणाची सुद्धा PDF आणि प्रश्नवालीची सुद्धा PDF आणि त्याला उपप्रश्न असणाऱ्या सुद्धा PDF आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या PDFचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आपला संपर्क क्रमांक आहे 9665484048. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून तुम्ही या टेस्ट पेपर मिळवू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.